पदाचा राजीनामा देत आहे मी आज उपमुख्यपदाचा. नको हे पद. शेवटच्या श्वासापर्यंत उद्धवजी बाळासाहेब ठाकरेच. कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात एक मोठा भूकंप आला आहे आणि यावेळी हा भूकंप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अंतर्गत घडामोडींनी निर्माण झाला आहे. पक्षाचे दिग्गज नेते आणि उपनेते संजय पवार यांनी आपल्या उपनेते पदासह पक्षाच्या सभासदांचा राजीनामा देऊन सर्वांना चक्रावून टाकले आहे. त्याचवेळी शहर समन्वयक हर्षल सुर्वे यांनी आदित्य ठाकरे यांच्या एका तिखट वक्तव्याने जिव्हारी लागल्याचे सांगत थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. रवी किरण इंगवले यांच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुखपदी झालेल्या नियुक्तीने ठाकरे गटात आधीच अस्वस्थता पसरली होती आणि आता हा वाद चौट्यावर येऊन पक्षाला जबरदस्त फटका बसला आहे. कोल्हापूरच्या या राजकीय नाट्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले असून याचा परिणाम स्थानिक आणि राज्यस्तरीय राजकारणावर कसा होईल याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. चला जाणून घेऊया हे प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. संजय पवार हे कोल्हापूरमधील ठाकरे गटाचे एक कट्टर शिवसैनिक आणि प्रभावी चेहरा म्हणून ओळखले जातात. गेल्या 36 वर्षांपासून त्यांनी शिवसेनेत निष्ठेने काम केले आहे. 2022च्या राज्यसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली होती, पण त्या निवडणुकीदरम्यानच शिवसेनेत मोठी फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडाने पक्ष दुभंगला. या फुटीचा परिणाम पवार यांच्यावरही झाला होता, पण त्यांनी ठाकरे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता रवी किरण इंगवले यांना कोल्हापूरच्या जिल्हा प्रमुखपदी नियुक्त केल्याने पवार यांच्यातील नाराजी पुन्हा उफाळून आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पवार आणि इंगवले यांच्यातील वैर्य हे नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून दोघांमध्ये मतभेद होते आणि इंगवले यांच्या नियुक्तीने पवार यांना आपली उपेक्षा झाल्याचे वाटले. यामुळे त्यांनी थेट उपनेते पद आणि पक्ष सदस्यांचा राजीनामा देऊन सर्वांना धक्का दिला. पवार यांनी आपल्या राजीनाम्याबाबत स्पष्टपणे सांगितले, मी 36 वर्षे शिवसेनेत निष्ठेने काम केले, पण आता मला हा निर्णय योग्य वाटला. मी माझ्या स्वाभिमानाशी तडजोड करू शकत नाही. विशेष म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसैनिक म्हणून राहण्याची इच्छा व्यक्त केली. मग उपनेते पदाचाच जर त्याला किंमत नसेल, त्याला विचार नसाल, तर या पदावर राहणं योग्य नाही असा निर्णयापर्यंत मी आलो आहे. पदाचा राजीनामा देत आहे मी आज उपमुख्यपदाचा. नको हे पद. एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून कायम उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षावर सक्रिय राहण्याचा मी निर्णय घेतला आहे. धन्यवाद. पण पक्षातील अंतर्गत राजकारण आणि गटबाजीमुळे त्यांनी हा कठोर निर्णय घेतला. पवार यांच्या या राजीनाम्याने कोल्हापूरच्या शिवसैनिकांमध्ये खळबळ माजली. अनेक कार्यकर्त्यांनी पवार यांना समजावून घेण्याचा प्रयत्न केला, पण पवार यांनी आपला निर्णय बदलला नाही. यामुळे ठाकरे गटातील कार्यकर्ता दुखावले गेले आहेत. दुसरीकडे हर्षल सुर्वे यांनीही ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे. शहर समन्वयक असलेले सुर्वे यांनी रवी किरण इंगवले यांच्या नियुक्तीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इंगवले यांच्यासोबत काम करणे मला शक्य नाही असे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. याच दरम्यान आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूरमधील या अंतर्गत वादावर भाष्य करताना सांगितले, ज्यांना पक्षात राहायचं आहे ते राहतील, ज्यांना जायचे आहे ते कारणे काढून जातील. हे वक्तव्य सुर्वे यांना जिव्हारी लागले. सुर्वे यांनी याला अपमानास्पद संबोधत पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि अवघ्या काही तासातच मुंबई उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. सुर्वे यांनी आपल्या नाराजीबाबत स्पष्टपणे सांगितले, मी पक्षासाठी खूप काही केले, पण माझ्या निष्ठेचा अपमान झाला. आदित्य साहेबांचे हे वक्तव्य मला खूप लागले. सुर्वे यांच्या या निर्णयाने ठाकरे गटातील गटबाजी आणि अंतर्गत असंतोष पुन्हा एकदा समोर आला आहे. संजय पवार यांच्या राजीनाम्याने शिंदे गटाला एक मोठी संधी मिळाली आहे. शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी पवार यांना पक्षात येण्याचे जाहीर निमंत्रण दिले आहे. सामंत म्हणाले की संजय पवार यांच्यासारखा अनुभवी आणि निष्ठावान नेता आमच्यासोबत आला तर आम्हाला आनंद होईल. आमचे दार त्यांच्यासाठी नेहमीच उघडे आहेत. संजय पवार हे सच्चे शिवसैनिक आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं संघटन कौशल्य आहे आणि अशा व्यक्तीवर अन्याय करणं आणि इनडायरेक्टली त्यांनाच सांगितल्यासारखं आहे की तुम्ही निघून जा म्हणून.
अजून आमची संजय पवार साहेबांची चर्चा झालेली नाही, परंतु संजय पवार साहेबांसारखा एखादी चांगली व्यक्ती जर आम्हाला मिळत असेल आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबतीला ते येत असतील तर नक्की त्यांचं आम्ही स्वागत करू. पवार यांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, पण कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. पवार शिंदे गटात जाणार का की स्वतंत्रपणे राजकीय वाटचाल करणार, याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. कोल्हापूर हे शिवसेनेचे पारंपरिक गड मानले जाते. बाळासाहेब ठाकरे यांनी याच मातीतून अनेक आंदोलने आणि निवडणुकीच्या मोहिमांना सुरुवात केली होती. कोल्हापूरच्या शिवसैनिकांमध्ये बाळासाहेबांचा विचार आणि शिवसेनेची निष्ठा खोलवर रुजलेली आहे. पण आता पक्षातील ही फूट, अंतर्गत गटबाजी आणि नेत्यांचे पक्षांतर यामुळे ठाकरे गटाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रवी किरण इंगवले यांच्या नियुक्तीने पक्षात नवी ऊर्जा येण्याऐवजी नाराजीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक शिवसैनिकांमध्येही अस्वस्थता आहे. दुसरीकडे इंगवले यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना सांगितले, मी माझे काम प्रामाणिकपणे करणार आहे. कोणाला माझ्यासोबत काम करायचे नसेल तर तो त्यांचा निर्णय आहे. कोल्हापूरच्या स्थानिक राजकारणात या घडामोडींचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये ठाकरे गटाला याचा फटका बसू शकतो. संजय पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या राजीनाम्याने आणि हर्षल सुर्वे यांच्या पक्षांतराने ठाकरे गटाची ताकद कमी होण्याची भीती आहे. त्याचवेळी शिंदे गटाला यामुळे कोल्हापूरमध्ये बळ मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने यापूर्वीही कोल्हापूरमध्ये आपली पकड मजबूत केली आहे आणि आता सुर्वे यांच्यासारख्या नेत्यांच्या प्रवेशाने त्यांना आणखी हातबळ मिळाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजी ही काही नवीन गोष्ट नाही. गेल्या काही वर्षात पक्षात अनेक नेत्यांनी बंडखोरी केली आहे आणि आता कोल्हापूरमधील हा वाद त्याच मालिकेतील पुढचा अध्याय आहे. पक्षातील काही नेत्यांचा असा आरोप आहे की कोल्हापूरमधील स्थानिक नेतृत्वाला विश्वासात न घेता इंगवले यांची नियुक्ती करण्यात आली. यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी वाढली आहे. आम्ही उपनेते सहसंप्रमुख विजय देवणे ह्यांना एकत्र बसून तुम्ही निर्णय आम्हाला दिला असता तर आम्ही स्वीकारला असता ना. पण तो कुणालाच माहित नाही काय यातनं हा उद्रेक झालेला आहे. आणि उपनेत्याला जर माहीत नसेल, 36 वर्षाचा अनुभव गल्लीपोळातला मला जिल्ह्यातल्या सगळ्या आत्तापर्यंत प्रामाणिकपणे तुमच्या काम केलेलं आहे मी, तिथं त्यांना सुद्धा माहीत नसतं तुम्ही कोण नेमणार आहात, तर मग थोडंसं वेदना होतात आम्हाला. या संजय पवार यांचा राजीनामा आणि हर्षल सुर्वे यांचा शिंदे गटातील प्रवेश यामुळे ठाकरे गटाला कोल्हापूरमध्ये मोठा धक्का बसू शकतो. पवार यांचा पुढचा निर्णय काय असेल यावर बरेच काही अवलंबून आहे. जर पवार यांनी शिंदे गटात प्रवेश केला तर ठाकरे गटाची ताकद आणखी कमी होऊ शकते. दुसरीकडे पवार यांनी स्वतंत्रपणे राजकीय वाटचाल करण्याचा निर्णय घेतला तर कोल्हापूरच्या राजकारणात एक नवीन समीकरण निर्माण होऊ शकते. आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, पण पक्षातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी त्यांना तातडीने पावले उचलावी लागणार आहेत. कोल्हापूरच्या या राजकीय नाट्याचा पुढचा अंक काय असेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कोल्हापूरच्या या राजकीय भूकंपाचा परिणाम शिवसेनेच्या भवितव्यावर कसा होईल, संजय पवार आणि हर्षल सुर्वे यांचे पुढील पाऊल काय असेल, तुम्हाला काय वाटते? आम्हाला तुमचे मत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला.